नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या अगदी शांतपणे झोपलेली असते. पार्थ आता आंघोळ करून बाहेर आलेला असतो आणि काव्याकडे खूप वेळ पाहतच राहतो, कारण तिच्या डोळ्यांवर आता ऊन येत असतं आणि तिची झोपमोड होत असते. मग आता झोपमोड होत असताना पार्थ हा अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहत राहतो आणि त्याला लगेचच आठवतं की गुढीपाडव्याच्या दिवशी मी काव्यासाठी गजरा आणला होता, तो तिला दिला सुद्धा होता. मग तिने अगदी प्रेमाने तो केसामध्ये माला सुद्धा होता. हे आठवून ना पार्थला आता खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि हसत असच तो काव्याकडे पाहतो. दुसरीकडे नंदिनी सुद्धा आता आवरून लवकर बाहेर आलेली असते आणि रूममध्ये आल्यानंतर लगेचच ती आरशासमोर बसते आणि जीवाकडे पाहते, कारण जीवा सुद्धा आता अगदी गाढ झोपलेला असतो. तेव्हा तिला लगेचच आठवतं की जेव्हा आम्ही दोघेही इथून चाललो होतो तेव्हा जीवाने चक्का 100 रुपयाचे गजरे माझ्यासाठी घेतले होते आणि मग त्याला लहान मुलीची आई म्हणाली होती की बापरे, दादांच्या वहिनींवर खूपच प्रेम दिसतंय. आणि हेच आठवून आता नंदिनीला खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि ती जीवाकडे खूपच प्रेमाने पाहते. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी कशाप्रकारे जीवाने मला श्रीखंडपुरीचा पहिला घास भरवला होता क्षण देखील आता तिला आठवतात, त्यामुळे ती आता अगदी जीवाच्या प्रेमातच पडते. तर दुसरीकडे आता काव्याच्या डोळ्यावर ऊन येत असल्यामुळे ती आता उठणार असते. तेवढ्यातच आता पार्थ लगेचच असा हात उन्हाजव पकडतो जेणेकरून काव्याच्या डोळ्यावर आता ऊन येत नाही आणि ती पुन्हा शांतपणे आणि अगदी गाढ झोपते. मग त्यानंतर आता तो पुन्हा हात काढतो तर काव्या पुन्हा एकदा आपली कूस बदलत असते. तेव्हा पार्थ आता त्या खिडकी जवळ येऊन उभा राहत तो बरोबर पार्थला सुद्धा आता काव्या बरोबर घालवलेले सर्व क्षण आणि क्षण आठवू लागतात की कशाप्रकारे काव्या आणि मी दोघेही रिक्षात बसलो होतो. आमच्या दोघांची पुढे खड्डा आल्यामुळे जोरदार अशी धडक झाली होती आणि तो तिचा स्पर्श देखील आता त्याला आठवतो. त्याचबरोबर घरामध्ये कशाप्रकारे आमच्या दोघांच्या डोक्याची एकमेकांना अशी धडक झाली होती. मग काव्या मला खूप बोलली होती हेही आठवून त्याला आता हसूच येतं आणि तो गालातच तिच्याकडे पाहून हसतो. इकडे नंदिनी सुद्धा अगदी जीवाच्या प्रेमात वेडीत झालेली असते, कारण आता जीवाने माझं नाव चकाचक बाई असं सेव्ह केले हे तिला आठवत असतं. त्याचबरोबर जीवाने पहिल्यांदा कशाप्रकारे मला बाईकवर तिकडे आनंद निवास मध्ये घेऊन गेला होता ते सर्व क्षण देखील तिच्या डोळ्यासमोरून जातात. तर दुसरीकडे पार आता काव्याची गंमत करत असतो. तो आता तेथे बेडवर बसतो आणि काव्याकडे खूप वेळ पाहत तिला नेहात असतो आणि मग त्यानंतर तो स्वतः स्वतःशीच हसतो आणि मुद्दामच असा जरा बाजूला होतो जेणेकरून काव्याच्या तोंडावर पुन्हा एकदा ऊन येईल आणि ती जागी होईल. तो अशा खूप वेळ गमती जमती करत राहतो. जेव्हा पार्थ दुसरीकडे जातो तेव्हा लगेच तिच्या तोंडावर ऊन पडतं आणि ती लगेचच चुबू सुरू करते आणि हेच पाहून ना आता पार्थला हसू येत असतं. पार्थ हा खिडकीचा पडदा लावून घेतो आणि आवरण्यासाठी ड्रेसिंग टेबल जव जाऊन बसतो तेव्हा तेथे काव्याची ती नाईट क्रीम असते. मग ती नाईट क्रीम हातात घेत लगेचच त्याला ते रात्रीचे प्रसंग देखील आठवतात, त्यामुळे तो आता ते सर्व प्रसंग आठवून गालातच हसतो. दुसरीकडे नंदिनीची सुद्धा तीच अवस्था झालेली असते. तेव्हा नंदिनी सुद्धा सारखी जीवाकडे पाहते आणि आपली आवरत असते. त्यानंतर आता तर त्याला ते सुद्धा आठवतं की काव्याने माझं व्हॅलेट मला आणून दिलं होतं. मग त्या व्हॅलेटकडे आता पार्थ पाहतच राहतो. मग आता काल घडलेला प्रसंग सुद्धा त्याच्या नजरेसमोरून जातो, कारण काल काव्या माझ्याबरोबर खोटं बोलली की मी क्लासरूम मध्ये आहे, परंतु ती तर बाहेर तेथे बाकावर टाइमपास करत बसली होती आणि ही असं खोटं का बोलली असेल. त्यामुळे आता पार्कच्या मनातूनच काव्या अगदी उतरत चाललेली असते, कारण त्याला समजतच नसतं ही माझ्याबरोबर असं खोटं का बोलतीये. मी तिचं एवढं पुढे करतोय तरीही तिच्या मनात माझ्याविषयी काहीही किंमत नाहीये आणि म्हणूनच या गोष्टीचं पार्थला खूप वाईट वाटतं आणि तो काव्याकडे थोडा रागातच पाहतो आणि तिच्याविषयी त्याचं थोडं निगेटिव्ह मत होतं.
इकडे नंदिनी मात्र जीवाच्या प्रेमामध्ये अगदी वेईच झालेली असते. कारण आता ती त्या दोघांच्या लग्नाचा फोटो हातात घेते आणि तिला आता ते आठवतं रात्री काय काय घडलं. कारण जीवा आणि जन्मजय या नावाची स्टोरी तो सग काही सांगत असतो आणि अशी रंगवून जी स्टोरी सांगत असतो नावावरून शाळेतली मुलं मला काय काय नाव ठेवायची. तर इकडे पार्थ हा सकाळी नाश्ता करत असतो तर काव्या किचनमध्ये असते. तर अंजली आता त्याच्यासाठी लगेचच कॉफी घेऊन येते. ती कॉफी घेऊन आल्याबरोबरच पारदाता म्हणतो कुणी कॉफी मागितली? मी नाही मागितली कॉफी. आणि तुम्ही कशा काय? कल्पनाताई कुठे आहेत? तेव्हा कल्पनाताई सुट्टीवर आहे ना म्हणून मी आल्याचन आता अंजली म्हणते. त्यावेळी आता पार्थ ठीक आहे असं म्हणतो. कॉफी तुम्हाला कोणी द्यायला सांगितली असं विचारतो. त्यावेळी आता अंजली म्हणते काव्याताईंनी सांगितली होती. मग आता पार्थ लगेचच कॉफीचा मग हातात घेतो आणि खूप वेळ त्याच्याकडे पाहतो. तेव्हा काव्याला आता असं वाटतं की पार्थ आज तरी कॉफी घेतील. नक्की काय आहे ना यांच्या मनात? मला तेच नाहीये. आता हे जर कॉफी पिले तर ते माझ्यावर अजूनही चिडले नसेल असं मला वाटतंय. मग आता ती खूप एक्साइट असते पार्थ कॉफी पितो की नाही आणि तिला असं मनातून वाटत असतं की त्याने कॉफी घ्यावी म्हणून. तरीही आता पार्थ हा म्हणतो नको मला कॉफीच नकोय. ही आता काव्या लगेचच अंजलीला इशारा करते. त्यामुळे अंजली आता तेथेच थांबते. मग पार्थ आता विचारतो काय चाललंय तुमचं? कॉफी घेऊन जा आतमध्ये. मागे काय पाहताय तुम्ही असं म्हणून पार्थ मागे नजर टाकतो तर काव्या लगेचच खाली लपते. त्यामुळे अंजलीला आता नाईलाजाने ती कॉफी तिकडे किचनमध्ये घेऊन जावी लागते. तर अंजली कॉफी किचनमध्ये घेऊन जाते. त्यानंतर काव्या पाय आपटतच बाहेर येते आणि पार्थ समोर हाताची घडी घालून उभी राहते. तेव्हा तो पेपर वाचत आपला नाश्ता करत बसलेला असतो. तर आता तो विचारतो काय हवंय तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते काय हवंय म्हणजे मला उत्तर हवंय. तुम्ही का बोलत नाही आहात माझ्याबरोबर? तेव्हा तुम्ही मला विचारताय का असं पार्थ मुद्दामच विचारतो. त्यावेळी काव्या म्हणते आता अंजली ताई आतमध्ये किचनमध्ये आहेत. आता मी आहे तुमच्यासमोर म्हटल्यानंतर मीच तुम्हाला विचारणार ना? तेव्हा पार्थ म्हणतो मी अजिबातच मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाहीये. काव्या विचारते का नाही आहात? पण त्यावेळी आता लगेचच पार्थ म्हणतो की मस्करी केली की म्हणायची नका करू म्हणून. आणि आता करत नाहीये मस्करी तर म्हणायचं करा. नक्की प्रॉब्लेम काय आहे तुमचा असं तो काव्याला विचारतो. तेव्हा काव्या म्हणते माझा प्रॉब्लेम हा आहे की मला अंदाज आलाय पार्थ देशमुख हे माझ्यावर चिडले आहेत आणि ते का चिडलेत ना याचंच उत्तर मी तुमच्याकडे मागतीये. सो मला प्लीज लवकर सांगा तुम्ही का चिडला आहात? त्यावेळी आता पार्थ लगेचच विचारतो. पार्थ म्हणतो हा प्रश्न तुम्ही स्वतःला का नाही विचारत? तुम्ही विचारा बरं जरा स्वतःला. कारण मी चिडण्यासारखं तुम्ही काही केलंय का आणि तुमची काही चूक झाली आहे का असं म्हणून तो पुन्हा नाश्ता करू लागतो. त्यावेळी काव्या आता विचार करते. खूप वेळ विचार केल्यानंतर ती आता म्हणते ओ एक मिनिट अहो तुम्हाला हवं तसं मी तुमच्याशी बोलते. त्याचा तुम्हाला राग येतोय का? पण नाही ते तर शक्यच नाहीये. कारण माझं सगळं बोलणं तुम्ही असं हसण्यावारी घेताय ना आणि कधी असं तुम्हाला चिडलेलं बघितलेलं नाहीये मी. तेव्हा काव्या पुन्हा विचारते मी तुमच्या गाडीत बसत नाही म्हणून चिडला आहात का तुम्ही माझ्यावर? पारदाता काहीच बोलत नाही. आपला खाऊ लागतो. काव्या म्हणते हे तर आत्ताही काही बोलत नाहीये. मग हे सुद्धा कारण नसेलच ना असं ती विचारते. मग आता काव्या जरा उठते आणि रागातच विचारते पार्थ सांगा हा तुम्ही का चिडलात माझ्यावर? अहो बोला ना असं ती ओरडूनच आता म्हणते. तेवढ्यातच मानिनी आता तेथे येते आणि विचारते का काय झालं पार्थ का रे चिडलास तू? मग काव्या एकदमच शांत राहते. त्यानंतर आता पार्थ विचारतो आई तू मंदिरामध्ये गेली होती तेव्हा? मानिनी म्हणते हो बा गेले होते मंदिरात प्रसाद घ्या असं म्हणून ती दोघांनाही अगोदर प्रसाद घ्यायला सांगते. मग काव्य आणि पार्थ दोघेही प्रसाद घेतात. तेव्हा देवीचे दर्शन
अगदी छान झालं पण असं म्हणून मानिनी जरा थांबते त्यावेळी पार्थ विचारतो काय झालं नाही तेव्हा मानिनी आता तिथे बसते आणि म्हणते अरे देवातून जेव्हा निघाले ना तेव्हा मला खूप प्रसन्न वाटलं पण आता हे बाहेरचं प्रकरण समजलं आणि खूपच भीती वाटायला लागली अरे तेव्हा काय झालं असं आता ते दोघेही विचारू लागतात तर मानिनी विचारते खरंच तुला नाही माहित मग आता ती पुढे सांगू लागते अरे हे शेजारचे जे देशमाने काका आहेत ना आपल्या शेजारच्या बंगला त्यांच्याकडे काल रात्री चोरी झाली म्हणे आता ही न्यूज ऐकून इकडे काव्या आणि पार्थला धक्काच बसतो दोघेही एकमेकांकडे आता पाहत राहतात तेव्हा पार्थ विचारतो खरंच चोरी झालीनी म्हणते हो अरे बा देशमान काका एकटेच असतात म्हणजे त्याची बायको गेल्यापासून ते एकटे असतात आणि मुलंसुद्धा परदेशात असतात आणि मी काल असं ऐकलं की काल 2 चोर ना डायरेक्ट बंगल्यामध्येच घुसलेत काकांनी अडवण्याचा प्रयत्न केला म्हणे परंतु त्या चोरांनी ना डोक्यातच टॉर्च मारला त्याच्या आणि घरामध्ये जेवढी केवढी होती ना तेवढी घेऊन ते लगेचच पाले तेव्हा काव्या आता जरा घाबरते आणि पार्थकडे पाहते तेव्हा आता पार्थ लगेचच विचारतो बरे आहेत ना पण ते त्यावेळी आता मानिनी म्हणते हो बा बरे आहेचे नातेवाईक सुद्धा आले आहेत मी आपल्या या नवीन सिक्युरिटी वाल्याला सुद्धा सांगितलं की जरा लक्ष ठेव कारण कोण येतय कोण जातय त्याचं लक्ष असायला हवंच ना एक तर तो सिक्युरिटी नवीन दिसतोय मला आणि सुरेश दादा गेले तरी कुठे आता लगेचच मानिनी विचारते तेव्हा काव्या आणि पार्थ जरा घाबरतच एकमेकांकडे पाहतात पार्थला आता आठवतं की त्या दिवशीशी जेव्हा काव्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा जीवाने डायरेक्ट सुरेश दादालाच्या कामावरनं काढूनच टाकलं आणि पारत दोघेही गप्प बसलेले असतात त्यामुळे मानेनी विचारते अरे बोला ना बानो काही झालंय का तेव्हा हे दोघेही काहीच बोलत नाही एकदम गप्पच राहतात तर दुसरीकडे रम्या आता ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असते त्यावेळी वसू आता लगेचच तिला विचारते अगं मला सांग ना रम्या तुझ्या मनात नक्की काय आहे लग्नाच्या 1 मंथ सेलिब्रेशनसाठी तू नक्की काय काय करणार आहेस तू मला सांगितलंस की प्लॅन कर आता मानिनी आणि नंदिनीला सांगून मी मोठं प्लॅनिंग सुद्धा केलंय आता पुढे नक्की काय प्लॅनिंग आहे तुझं काय ठरवलंय काय तू असं आता ती विचारत असते त्यामुळे आता लगेचच रम्या म्हणते अगं आई थांब ना आम्हाला उशीर होतोय खूप तेव्हा वसू म्हणते उशीर होतोय का मग रात्री जरा लवकर झोपाव ना अगं रात्र पार्कच्या सोशल मीडियावर जी कुटुंब असते ना त्यापेक्षा लवकर झोपलीस तर अगदी लवकर उठशील आता तू मला सांगणार आहेस का तुझा प्लॅन नक्की काय आहे की तू अशी आवरतच बसणार आहेस तेव्हा रम्या आपली आवरतच बसते आणि मेकअप करत असते त्यावेळी वसू पुन्हा विचारते अग रम्या बोल नक्की काय प्लॅन आहे परंतु आता रम्या ऐकतच नाही ती म्हणते थांब ना ग आई मला आवरू दे ना जरा त्यावेळी काय आवडते एवढं तरी असं वसू तिला विचारते अगं तू दिसतेस ना एवढी सुंदर तू अगोदर ना मला प्लॅन सांग असा वसू आता हट्टच धरते मग पुढे आता ती विचारते त्याचं 1 मंथ सेलिब्रेशन कसं स्पॉईल होणार आहे ना हे तू मला सांग अगं नक्की कुणाच सेलिब्रेशन स्पॉईल होणार म्हणजे नंदिनीच की काव्याच रम्या आता वसूच बोलणं ऐकतच नसते ती आता डोळ्यांना लायन लावत असते तेव्हा वसू आता जोरातच तिचा हात पकडते आणि विचारते अग सांग ना मग त्यामुळे आता रम्याजी लायन लावत असते ना ते असं डोळ्याच्या बाजूलाच पडतं त्यामुळे आता रम्या ही खूपच चिडते आणि म्हणते आई अगं माझं लायन सुद्धा खराब झालं बघ बरं त्यावेळी वसू म्हणते काय मग त्यात एवढं अगं पुसून टाक होईल नीट तेव्हा रम्या म्हणते त्यात काय एवढं म्हणजे अगं बरी आहेस ना आई तू अगं एका मुलीच लायन बिघडणं म्हणजे 20 मिनिट आता गेली पाण्यात आता ते पुन्हा लवकर निघणार सुद्धा नाही आता करू काय आई मी सग काही पुन्हा काढाव लागेल आणि त्यामध्ये 20 मिनिट तरी जाणार त्यावेळी आता हे ऑइल घे आणि ते असं पुसून टाक स्वच्छ लगेचच वसू म्हणते त्यावेळी रम्या विचारते काय ऑइल म्हणजे मग आता रम्या म्हणते अगं आई ऑइल लाव आणि पूर्ण चेहरा तेलकट करून घे हेच म्हणायचं का तुला मग आता पारत निघून गेला तर काय करायचं आता लगेचच रम्या विचारते तेव्हा काही निघून बिघून जात नाहीये
तो काव्यासाठी तसाही थांबतोस ना 15 मिनिट. मग रागातच रम्या तिच्याकडे पाहते तेव्हा वसू म्हणते आता माझ्याकडे नको बघूस समजलं माझ्याकडे बघण्यापेक्षा ना तू स्वतःच्या आवरून घे. तेव्हा रागा वैतागाने आता रम्या स्वतःच्या आवरते तेव्हा वसू आपली बडबड करत राहते ही मुलगी म्हणजे ना नुसता नट्टापट्टा करायला हवा पण मी जे काही बोलती ना ते काही हिला सांगायलाच नको इकडे. आता मांडणी विचारते अरे पार्थ सांग ना सुरेश दादा कुठे आहेत. तेव्हा पार्थ लगेचच म्हणतो सुरेश दादाना गावी गेलेत 1 महिन्यासाठी ते गावी गेलेत ना म्हणूनच नवीन सिक्युरिटीवाला ठेवलाय असं आता पार्था काव्याकडे बघूनच म्हणतो. तेव्हा मानिनी म्हणते बरं ठीक आहे आता आपण तरी काय बोलणार पण तू जाताना त्याला सांग हा व्यवस्थित लक्ष ठेव म्हणून घराकडे. अरे दिवस वाईट आहेत हा आपण काळजी घ्यायला हवी समजलं का. तेव्हा पार्थ म्हणतो हो समजलं. मग त्यानंतर मांडणी आता तेथून किचनमध्ये जाते तेव्हा काव्या लगेचच विचारते पार्थ मला काय वाटतं परवा माझ्यावर जो हल्ला झाला त्याबद्दल आपण मांडणी काकूना सांगायचं का आहे ना निदान त्याच्या तरी कानावर घालायला हवं जर त्यांना बाहेरून समजलं तर त्या उगीच हर्ट होतील ना. मग आता असं काव्या बोलल्यानंतर लगेचच पार्थ जरा रागात म्हणतो हे सगळं लपवण्या अगोदरच विचार करायला हवा पण आता विचार करून काय फायदा असन तो काव्याला स्पष्टपणे म्हणतो. त्यामुळे आता काव्याला जरा धक्काच बसतो की नक्की यांना काय झालंय आणि मी असं काय लपवलं याच्यापासून हे पार्थ एवढे चिडले आहेत. त्यानंतर पार्थ आता जरा रागातच उठतो आणि लगेचच आपली टिफिन आणि बग घेऊन तिथून जातो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते कारण पार्थ हा खरंच काव्यावर खूप चिडलेला असतो. मुळेच आता काव्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. त्यानंतर पार्थ आता बाहेर येतो आणि गाडीजवळ येऊन मनातच विचार करतो की त्या दिवशी आईबाबा डिनरवरून खूपच लेट आले अगदी उशिरा आले त्यामुळे आईबाबांना काव्यावर हल्ला झाला याबद्दल काहीच माहीत नाही. परंतु शेवटी देशमुखांच्या घराच्या सेफ्टीचा प्रश्न आहे मलाच काहीतरी करावं लागेल. पोलिसांकडे जाऊ शकत नाही कारण पोलिसांकडे गेल्यानंतर लगेचच ते बाबाला इन्फॉर्म करतील या विचाराने मी नाही तिकडे जात. आता तो चोर नक्की कोण होता कशाच्या हेतूने घरामध्ये आला होता हे तर शोधायलाच हवं असं मनात विचार करून तो लगेचच विशालला कॉल करतो. तिकडून विशाल विचारतो तू कसा आहेस पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो मी बरा आहे पण माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. अरे एक चोर घुसला होता रात्री मी पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण तो निसटूनच गेला हातातून. अरे तर तुझे आता बंक आमच्या घराशेजारीच आहे ना या बंकेबाहेर जे सीसीटीव्ही आहे ना त्याच फुटेज मला हवं होतं. अरे काय झालं की घराजवळ असणार सीसीटीव्ही हे जरा बंद पडलंय ते घेतो मी लगेच रिपेअर करून. आता जर तुला काही ईमेल वगैरे डिटेल्स हवे असतील तर मी लगेचच देतो. वेई विशाल तिकडून आता हो असं म्हणतो आणि मी तुझं काम करतो असंही सांगतो. त्यामुळे पार्थ म्हणतो ग्रेट विशाल थँक्यू सो मच असं म्हणून तो आता गाडीत बसतो. तेव्हा आता तो घड्याळामध्ये पाहतो आणि म्हणतो अग्रम्या किती उशीर. त्यावेळी आता चला आता आलेत ना वेळेवर मी असं आता काव्या म्हणते. त्यामुळे पार्थला आता शॉकच बसतो की रम्या गाडीत न बसता काव्या बसलीच कशी काय आज तेही मी न सांगता. तर पार्थ आता आश्चर्याने विचारतो तो तुम्ही कशा काय गाडीत. तेव्हा काव्या म्हणते घ्या आता बसले तरी प्रॉब्लेम आणि नाही बसले तरी प्रॉब्लेम नक्की काय चाललंय काय तुमचं. त्यावेळी पार्थ म्हणतो पण तुम्हाला तर रिक्षा मिळेल किंवा बस सुद्धा मिळू शकते ना आणि आज चक्क माझ्या गाडीत. त्यावेळी काव्या म्हणते अरे वा तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त खडूसपणे बोलू शकताय. तेव्हा काव्या लगेचच शांतपणे विचारते पार्थ तुम्हाला आवडलं नाहीये का मी तुमच्या गाडीत बसलेलं. तेव्हा लगेचच पार्थ म्हणतो हे सुद्धा आता तुम्हीच ठरवणार का. तेव्हा सरप्राइजेस आवडत नाहीत का तुम्हाला असं काव्या विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो सरप्राइजेस खूप आवडतात पण सध्या माझं नशीब एवढं खराब आहे ना की त्यामुळे मला अगदी शॉकच बसायला लागले आहेत. तेव्हा काव्या म्हणते झालं का पुन्हा तुमचं सुरू. आता तुम्ही ना एकदाच सांगूनच टाका बरं तुम्ही माझ्यावर का चिडला आहात मी काय केलंय असं. तेव्हा पार्थ म्हणतो काय केलंय तुम्हीच आठवा ना नक्की काय काय केलंय तुम्ही काल. काव्या म्हणते नाही
हो पार्थ, मी कालपासून खूप आठवण्याचा प्रयत्न करतीये, पण मला नाही वाटत मी कोणती चूक केली आहे. त्यापेक्षा तुम्ही सांगून टाका आणि मोकवाना असंका उगीच अबोला धरून बसला आहात. तेव्हा पार्थ म्हणतो, चला त्यापेक्षा ना मी तुम्हाला आता सांगूनच टाकतो, असं नाही तर दाखवतोच नक्की काय चुकलंय तुमचं. मग आता काव्या जरा घाबरते आणि कुठे घेऊन चाललात असं विचारते. तेव्हा पार्थ विचारतो, काय घाबरलात का? तेव्हा आता मी जनरली विचारलं अस आता काव्या म्हणते. मग पार्थ म्हणतो, तो मी तिथेच चाललोय जिथे ना तुम्ही रोज जाऊन बसताना तिथे तुमचा तो क्लास. त्यावेळी काव्या घाबरतच म्हणते, ओ अच्छा माझा क्लास का? मग आता पार्थ म्हणतो, क्लासला सोडतो तुम्हाला आणि तिथेच सांगतो मी तुम्हाला माझ्या चिडण्याच कारण. तेव्हा काव्या विचारते, रमया नाही येणार का आपल्याबरोबर? मग पार्थ म्हणतो, नाही ती येईल मागणं, तुम्हाला क्लासला जायला उशीर होईल ना, त्यामुळे. मग आता तो सारखा क्लास करत असतो. ते ऐकून आता लगेचच काव्याला धक्का बसतो आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर पार्थ लगेचच आपली गाडी स्टार्ट करतो आणि काव्याच्या क्लासकडे जायला निघतो. तेव्हा काव्याही त्याच याकडे खूप वेळ अशी पाहतच राहते. तर दुसरीकडे रमया आता आपला मेकअप वगैरे आटोपून हॉलमध्ये आलेली असते. ऑलरेडी तिला खूप उशीर झालेला असतो आणि हाय हिल्स असल्यामुळे ती आता जरा धडपडवरच पडार असते. तोच नंदिनी पुढे येते आणि तिला लगेचच पकडते आणि म्हणते, अग रमया हो, किती फास्ट चालली आहे तू, अगं तोंडावर पडली असती ना, जरा हू चालायचं. असा नंदिनीने टोमणा मारल्यानंतर लगेचच रमया म्हणते, आता मला उशीर झाला नाही तर तुला चांगलंच उत्तर देत बसले असते. तेव्हा आता नंदिनी लगेचच विचारते, अगं तेच ना, पण तुला उशीर झालाच कसा काय? तू लेट उठलीस का? तेव्हा रमया जरा रागातच नंदिनीकडे पाहते. त्यावरती नंदिनी हसते आणि म्हणते, अगं तूच म्हणत असतेस ना की मी लवकर झोपते आणि लवकर उठते, म्हणून विचारलं. आणि असही तुला आवरायला ला वेच मिळाला नाही हे तुझा चेहरा बघून तच आहे. रमया लगेचच चेहऱ्याला हात लावू लागते. मग त्यानंतर नंदिनी म्हणते, अग आवर की पटकन जा की नाही तर मिळणार नाही. तेव्हा रमया म्हणते, तू विसरलीस का नंदिनी? अगं माझा पार्थ रोज मला त्याच्या गाडीमधून घेऊन जातो ऑफिसला. अगं त्याच्या बाजूला बसून जाते मी रोज, तुला माहिती आहे ना. त्यावरती नंदिनी हसते आणि म्हणते, हो माहिती आहे मला. वेळी नंदिनी म्हणते, हे बघ रमया, तू अशीच करत असतेस, तूच सांगितलेली ससा कासवाची गोष्ट तूच विसरते. रमया आता विचारते, कसली गोष्ट? मग आता नंदिनी हसते आणि म्हणते, हे बघ अगं आज झालं काय ना, ससा मेकअप करत बसला अस केव्हाच गाडीत बसून निघून सुद्धा गेले. आता हे ऐकून रमयालाच धक्का बसतो. तर नंदिनी तिच्यावर हसते. दुसरीकडे पार्थ काव्याला घेऊन आता गाडीतून चाललेला असतो. तेव्हा काव्या म्हणते, अहो पार्थ, तुमची गाडी तर खूप छान आहे हा, किती मायलेज देते. पण बरंच झालं हा मी आज तुमच्या गाडीतून आले. अहो तुम्हीच बघा ना आता ऊन किती आहे, आणि जर रिक्षाने गेले असते तर घामाने पूर्णपणे भिजून गेले असते. मग आता पार्थ काव्याला आरशातून पाहत असतो. काव्याच्या कोणत्याही प्रश्नाला तो हो किंवा नाही करत नाही किंवा तिच्याबरोबर बोलत सुद्धा नाही. मग काव्या आता मनातच विचार करते, एवढा काय भाव खातोय हा मी, कधी नव्हे ते याच्याबरोबर एवढण हसून बोलतीये, तरीही या आर्किटेक्ट बोक्याला झालं काय? टच नाही पण झालंय काय ना? टच नाही. कालपासून न एवढा सस्पेन्स क्रिएट करून ठेवलाय ना की मलाच आता भीती वाटायला लागली. दुसरीकडे रमया विचारते, काय? मग आता नंदिनी म्हणते, अगं हो बाई, अगं मी काव्याला सहज बाय करायला म्हणून खिडकीतून डोकवलं तर बघते तर काय पार्थाने काव्या दोघेही गाडीत बसून एकत्र निघून सुद्धा केले आणि मग मस्त बाय केलं मी दोघांना. हे ऐकताच आता रमयाच्या पायाखालची जमीनच सरकते. मग नंदिनी म्हणते, अरे वाह, दोघांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आणि दोघे एकत्र गाडीने सुद्धा गेले, अगदी छान प्रगती केली आहे ना दोघांनी असं म्हणून नंदिनी हसते. तर रमयाचा फाट होतो. तेव्हा रमया लगेचच विचारते, हे सग तू मला का सांगतेस? मग
नंदिनी म्हणते, अगं तुला नाही सांगणार, मग कुणाला सांगणार? अगं तुला तर काळजी असते ना तुझ्या मित्राची. आता काव्या स्वतून गाडीत बसली. म्हटल्यानंतर पार्थ काय खुशच असतील. डोनट वरी, आता तू शोधतीयस ना? मग आता रम्या लगेचच निघू लागते. ते पाहून नंदिनी तिचा हात पकडते आणि म्हणते, ऑफिसमध्ये पोहोचल्या त्यांना 1 मंथ अनिव्हर्सरी विश कर, आनंद होईल त्यांना. तेव्हा रम्या लगेचच तिचा हात झिडकारून घेते. रागातच नंदिनीकडे पाहते आणि तेथून निघून जाते. तेव्हा नंदिनी आता अगदी आनंदानेच तिला बाय असं म्हणते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी म्हणते, नंदिनी आज मी जीवावर चिडली आहे, हेच त्याला नेमकं कसं माहीत नाही. तेव्हा जीवा तेथे येत विचारतो, काय आहे आज? तर दुसरीकडे आता पार्थ लगेचच त्या बेंचवर येऊन बसतो आणि म्हणतो, तुमचा क्लास रोज इथेच भरतो ना? अहो मला वाटलं होतं जसं खोटं बोललेल मला आवडत नाही तसं तुम्हालाही आवडत नसेल, परंतु आज तुम्ही माझा विश्वास खोटा ठरवलात. काव्या तेव्हा काव्याला तिची चूक समजते, मग ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझ्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.